खोपोली नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची मुजोरी भ्रष्टाचार कामचुकारपणा या नित्य नेमाच्या असल्याचे दिसून येत आहे। याबाबतचे नवीन उदाहरण समोर आले असून वारंवार तक्रारी करूनही अतिक्रमण हटवण्यात येत नसल्याने तक्रारदार पत्रकार शिवाजी जाधव यांनी रायगड जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। दरम्यान पत्रकार जाधव यांनी तक्रार केल्याने खोपोली नगर परिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार साहिल गाडवे यांची तक्रार केल्याने गाडवे यांनी मोबाईलवरून जाधव यांना सज्जड दम दिलाय। माझी तक्रार करता जा, अतिक्रमण हटवत नाही अशा शब्दात गाडवे यांनी जाधव यांना सज्जड दमच दिलाय। एखादी शासकीय अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर त्याची तक्रार करणे गुन्हा आहे का? अतिक्रमण हटवायची मागणी करणे गुन्हा आहे का? साहिल गाडवे जनतेची कामे करण्यासाठी आहेत की जनतेवर मनमानी करण्यासाठी? खोपोली नगर परिषद खरंच लोकशाही देशात आहे की हुकुमशाही देशात, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। पत्रकार शिवाजी जाधव यांनी या अतिक्रमणाविरोधी वेळोवेळी खोपोली नगरपालिकेकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात पाठपुरावा केला होता। मात्र सहाय्यक नगर रचना अधिकारी गाडवे यांनी पोलीस संरक्षण घ्यावे लागेल, उद्या कारवाई करतो, 4 दिवसांनी येतो, अशा उडवाउडवीची कारणे देत सातत्याने कारवाई टाळली। विशेष म्हणजे 7 दिवसांची नोटीस देऊनही तब्बल 7 महिने उलटून गेले तरीही अद्याप अतिक्रमण हटवण्यात आले नाही। उलट तक्रार केली म्हणून आता कारवाई करणार नाही अशी मुजोरी सुरू केली आहे। या अकार्यक्षमतेच्या विरोधात पत्रकार शिवाजी जाधव यांनी कोकण आयुक्त कार्यालयात तसेच अलिबाग नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। अलिबाग येथील नगर परिषद अधिकाऱ्यांनी सदर सर्व कागदपत्रे मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे सादर करण्यास सांगितले। त्यानंतर पाटील यांनी विभागीय चौकशी लावण्याचे निर्देश दिले, पण अद्याप त्याबाबत हालचाल झाली नसल्याचे देखील दिसून येत आहे। या कारवाईमुळे खोपोली नगरपालिकेतील प्रशासनिक प्रक्रियेतील हलगर्जीपणावर प्रकाश पडला असून भविष्यातील अतिक्रमणाविरोधी कारवाई अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। कोकण आयुक्तांनी अशी चौकशी लावण्यासाठी की मी पत्रकार शिवाजी जाधव आहे, त्यामुळे मी खोपोलीमध्ये वाढत्या अतिक्रमणासाठी तक्रारी अर्ज 18 नोव्हेंबर रोजी केला होता। परंतु नगररत्न सहाय्यक साहिल गाडवे यांनी सांगितलं की नोटीस बजावली की 7 दिवसाच्या आत आम्ही अतिक्रमण काढायला सांगू, तर त्यांनी जर नाही काढलं तर आम्ही त्याचं अतिक्रमण काढू असं सांगितलं होतं। मात्र परत थोड्या दिवसांनी मी माहितीचा अधिकार टाकून माहिती घेतली असता त्यांनी कुठल्या प्रकारचे त्यांना परमिशन दिलेली नाही आणि ते बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे। गटारं सगळी RCC मध्ये पॅक केलेली आहेत। हे सगळं बघूनही नगररत्न कुठल्या प्रकारचं अतिक्रमण काढत नाही। 7 दिवसाची नोटीस देऊन 7 महिने झालेले आहेत तरी अद्याप कुठलंही अतिक्रमण काढलेलं नाही। नुसते उडवाउडवीची उत्तरं करत आहेत, आज काढू, उद्या काढू, परवा काढू, 4 दिवसांनी काढू असं। आणि आज कोकण आयुक्त यांच्याकडे ज्यावेळी मी तक्रार केली, अलिबाग नगररत्न जिल्हा परिषदेकडे तक्रार केली, त्यावेळी ते म्हणाले की तुम्ही जर माझी तक्रार करत असाल तर मी अजिबात अतिक्रमण काढणार नाहीत। असं का बोलतात? का कुठल्या राजकीय नेत्याचा त्यांच्या पाठीशी हात आहे का? किंवा कुठल्या मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे उलट सुलट उत्तर देत आहेत। आणि अतिक्रमण काढत नाही म्हणजे काय? तुम्ही फुकटमध्ये काम करताय काय? शासनाचा पगार घेताय ना, का मेहरबानी करताय? आणि अशा पद्धतीने यांच्या मुजोरीपणामुळे खोपोली शहरात सगळीकडे म्हणजे अतिक्रमण वाढलेलं आहे आणि अतिक्रमण करणाऱ्यांना अजिबात कोणत्या प्रकारची भीती राहिलेली नाहीये। आणि माझं असं थोडक्यात म्हणणं आहे की जे अतिक्रमण काढत नाही म्हणजे यांचे आणि अतिक्रमण धारकांचे काहीतरी लागेबंदे आहेत हे असं मला दिसण्यात येते। माझा आरोप आहे की यांचं काहीतरी मिलीजुली सरकार आहे, त्यामुळे हे अतिक्रमण काढत नाहीत। आता या ठिकाणी या ज्या बिल्डिंगी झालेल्या आहेत समोर, यांचा जो सांडपाणी आहे तो कुठेही जायला मार्ग नाही। ठिकठिकाणी तलाव साठलेले आहेत आणि त्याच्यावरती डास, मच्छर अशी उत्पत्ती वाढले, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे। तरी नगररचना विभाग ज्यावेळी ओसी यांना देते ते काय म्हणून बघून देते की नुसतं आपल्या साठेलोटे करण्याचे काम चालू आहे का नगररचनेचे? आणि मुख्य अधिकारी याच्याकडे लक्ष देतील का? ते न दिल्यामुळे भरपूर प्रमाणात खोपोली शहरामध्ये DP रोड असो, शिलफाटा विभाग असो, मोगलवाडी, काटरंग अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा अतिक्रमण वाढलेला आहे। याला जबाबदार कोण? आणि हे जे शासनाची कामं करतात ते शासनाची कामं न करताना साठेलोटे चालू असतील असं मला वाटतंय। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली।
दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.